टीम चला स्पीड अप घ्या प्लीज. सध्या मॅच तुम्ही पाहताय अर्थातच जी खेळली जाते येळापूर विपक्ष चिकुर्डे अशी मॅच सध्या खेळली जाते. येळापूर टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. दे वॉन्ट द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आमदार चषक 2024 तुम्ही पाहताय. आदरणीय लोकप्रिय आमदार मानसिंग भाऊ नाईक आमदार चषक 2024 आणि येस ग्रीन सिग्नल चिकुर्डे टीम. एक्स्ट्रा प्लेयर प्लीज पाठवा. 12th मॅन चिकुर्डे टीम. एक्स्ट्रा खेळाडू लगेच पाठवायचा चिकुर्डे टीम. चला मॅचला सुरुवात करूयात. येस अंपायर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल एक धाव. अगदी एक धाव इथे कंप्लीट केली जाते. चिकुर्डे टीम या लगेच कारण की युट्यूब वरती प्लेयरची नावं अजून आलेली नाहीयेत मित्रांनो. तुमचे जे दोन्ही बॅट्समन आहेत ती नावं अजून युट्यूब वरती आली नाहीयेत. चिकुर्डे टीमचा एक्स्ट्रा खेळाडू धावत या. अंपायर 2 मिनिटं आपण थांबवणार. प्लेयर नसतील तर 11वा पाठवा, 10वा पाठवा. आमदार चषक चालू आहे लक्षात घ्या. तुमच्या खेळाडूची नावं एक चेंडू पडला तरीही स्क्रीनवरती आली नाहीयेत. या येस अंपायर मॅचला करूया सुरुवात. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती एक धावा यावे मात्र जरूर कंप्लीट केली. बॅकफुटला जाऊन लेट कट करण्याचा प्रयत्न. सोएबने या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सिंगल घेतली. त्यानंतर आत्ताचा देखील डिक्लेअर एक धाव. सोएब आणि सुयोग ही दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. 2 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. हो चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू. यॉर्कर बुंदा चेंडू ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. आनंद अप्रतिम मिस्टर आनंद. अशा चेंडूने आनंदामुळे आणखीन आनंद येतो टीम मध्ये. यॉर्कर चेंडू. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मान आहे आणि एक परफेक्ट यॉर्कर दोघांना सन्मान आहे आजही. अँडी टोपण नावं असतात. ही नावं बनवली जातात बरेच रात्रीचे दिवस या नावाच्या मागे मेहनत असते. हो चांगला चेंडू. यावेळी देखील आपण पाहिलं तर लेग स्टिक मध्ये टाकण्याचा प्रयत्न सातत्याने यॉर्करचा प्रयत्न गोलंदाज अँडीचा जरूर चालू आहे. जिथे आपण पाहिलं तर एक चिकी डिक्लेअर येते. या डिक्लेअरच्या माध्यमातून धावसंख्या आणखीन थोडीशी पुढे जाते. जी आपण पाहिली तर तब्बल 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सुयोग आणि सोएब ठरलेली जोडी होती, ठरलेली पेअर आहे. कारण की जेव्हा कॅप्टन सोबत चर्चा झाली. येस अंपायर मागे जे चेंडू गेलेले आहेत तर मी विनंती करेल खेळाडू जर असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे. डिक्लेअर मध्ये जे चेंडू गेलेले आहेत प्रेक्षक असतील तर विनंती करेल प्लीज आपण मागे जाऊन चेंडू आमच्यापर्यंत मॅच बॉल जो आहे. कारण की बरेच बॅट्समन जे मॅच बॉलनेच खेळणं पसंतीचं करतात आणि अशा वेळी या रिक्वायरमेंट आपल्याला पूर्ण करणं गरजेचं असतं. अँडीला तुम्ही पाहताय 4 चेंडू त्याने हाताळलेत. चेंडू भेटला. थँक्यू सो मच. सिद्धेश होता मला वाटतंय. सिद्धेश मंगेश थँक्यू. हे पडद्यामागचे हिरो असतात. प्रत्येक जण महत्वाचे आहेत. प्रत्येकाचा खारीचा वाटा राहिला. मॅचचा आनंद सिद्धेश्वर स्पोर्ट्स चे सर्वे सर्व आहेत. थँक्यू. सुरेख फटका हवेमध्ये. खेळाडू आहे यावे. अप्रतिम कॅच ओंजळीमध्ये पकडली जाते. एखादा नारळ जसा ओंजळीमध्ये स्वीकारला जातो तसाच हा चेंडू ओंजळीमध्ये स्वीकारला. विकेटचं पतन. फलंदाज माघारी जातोय. अर्थातच सुयोगला जावं लागतं माघारी. फटका खेळला गेला. हवेमध्ये बराच वेळ होता. अगदी मिड ऑनला ज्या पद्धतीने कॅच पकडली आपण पाहिली तर डीजेच्या माध्यमातून. वॉट अ कॅच यार. डीजे सांगली शिराळा म्हटलं तर डीजे हे नाव पाहिजे. कोणाचं ना कोणाचं पाहिजेच.
काटाकीर इकडून झापूक झालं की तिकडून झुपूक, थप्पीवर थप्पी, विषय हार्ड, संपला विषय. इकडं काटाकीर असतो डीजे. 3 धावसंख्या, विकेट आली. 1-5 चेंडूचा खेळ झाला. तब्बल 1 चेंडू अजूनही बाकी. ओव्हर क्रमांक 1. अँडी अप्रतिम गोलंदाजी. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच, वॉट अ कॅच ऑफ द डे वन्स अगेन. आणखीन एक कॅच इथे पकडली गेली मिड विकेट रिजनला. अमर होता ज्यानं हात स्ट्रेच केला, बोटांचा पिसारा केला, पूर्णपणे अडकला, लपेटली आणि आणखीन एक आपण पाहिलं तर चेंडू पकडला गेला. वॉट अ कॅच यार, काय अप्रतिम चेंडू पकडला गेला. नॅशनल पार्कचे चिते बोलत असतील, आपल्यातले अर्धे तिकडे गेलेत की काय. चिते आहेत इकडे, हे खेळाडू नाहीयेत, हे चिते आहेत. आणि हे चिते आज काय स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षण करतात. वॉट अ कॅच. एक विजय डफळेनं आजच्या दिवसामध्ये अप्रतिम कॅच. त्यानंतर अमरची कॅच. वॉट अ कॅच यार अमर. अशा कॅचेस आठवून एका कॅचने जर वर्ल्ड कप जिंकू शकतो तर भाई मॅच काय आहे भाई. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. मिस्टर संभाजी मैदानामध्ये दाखल झालेत. भुईकोट किल्ला आजही आठवतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला. बिगिट करण्याचा प्रयत्न. कंटिंग ऑफ दी साऊंड. मयूर सध्या आपण पाहिलं तर मयूर पन्हा गोलंदाजीसाठी. कंटिंग ऑफ दी साऊंड म्हणजे एखादा गोलंदाज जेव्हा गोलंदाजी टाकतो त्याच्या घशातून येणारा आवाज असतो. दॅट्स कॉल कंटिंग ऑफ दी साऊंड. वा, मयूर पन्हाकर सध्या तुम्ही पाहताय. यावेळी देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी. आणखीन एक वेगवान चेंडू, आणखीन एक फेकी करण्याचा प्रयत्न. आणखीन एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये कंप्लीट केली जाते. एक धाव चोरली जाते. चोरीच्या धावा यावेळी मात्र कंप्लीट केल्या जातात. गतीवरती स्वार आहे, अचूकता आहे, वेग आहे, वेग त्याची ताकद आहे. गोलंदाजी की तोफखाना आहे मयूर पन्हाकर. व्हॉट अ बॉलिंग या. आज मिस्टर संभाजी 2 हात दाखवावे लागतील. बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटीची कटिंग आहे. पुन्हा एकदा कॅच हातातून निसटती आहे. जिथे आपण पाहिलं तर धावा तब्बल आहेत. एकच डिक्लेअर मध्ये 1 धाव. वेगानं टाकलेला चेंडू, बॅटची लिडिंग एज घेतली. त्यानंतर आपण पाहिलं तर सोहेबला संधी भेटली आहे. मयूर पन्हाकर एक वेगवान गोलंदाजी त्याची चालू आहे. धावा आहेत 5. 3 चेंडू बाकी आहेत. बॅकफुटला जातोय. शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, युजफुल, केअरफुल, वंडरफुल फटका. दे दनादन, दे धक्का, घे चक्का, षटकार. वॉट अ स्ट्रोक यार. शॉर्ट आर्म पुल. ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे जनाब, यालाच बोलतात. ये ले, काय फटका खेळला. शॉर्ट आर्म पूल होता, गर्रकन फिरला आणि भिरकन चेंडूला पोहोचवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 11 धावा. 11 लॉस ऑफ दी 2 विकेट. नेक्स्ट टीम यानंतर असेल टॉस साठी मंदूर टीम आणि मांगले टीम. हलक्यानं लेटकर करण्याचा प्रयत्न. अप्रतिम चेंडू आता आला. अप्रतिम फटका खेळून काढलाय. डिक्लेअर मध्ये 1 धाव जातीये. टीमची टोटल आपण पाहिली तर तब्बल 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ झाला. सोहेबने या मॅच मध्ये ठिणगी टाकली आहे. 1 चेंडू अजून बाकी आहे. सोहेब अकेला काफी आहे. मिस्टर संभाजी यावेळी देखील सुरेख फटका घेण्याचा प्रयत्न. फसला जातोय. स्वतः गोलंदाज मयूर पन्हाकर चेंडूच्या खाली. अप्रतिम उत्तर त्यानं दिलं, पण उत्तर त्याने दिलं होतं सोहेबनं आणि विकेट घेतली मिस्टर संभाजी यांची. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपला. धावसंख्या आहे 1-12. लॉस ऑफ दी 3 विकेट्स. फटका फसला जातो. बॅट स्विंग केली. बॅटीच्या टॉप एजला. कॅमेरामॅन शेवटपर्यंत चेंडू टिपतोय. वॉट अ कॅमेरा वर्क. अप्रतिम, खूप छान कॅमेरा वर्क. अर्थातच कौतुक करेल प्रसन्न भोईर आणि नीरज
वा, 2 ओव्हरचा खेळ झाला, 12 धावसंख्या. नीरज मला वाटतं पुढच्या महिन्यामध्ये गुजरातच्या स्पर्धेला कॅमेरामॅन जो आमचा स्ट्रेट मध्ये बसलाय त्याचं नाव आहे नीरज. पुढच्या महिन्यामध्ये गुजरातची स्पर्धा तो कव्हर करेल. आणि दुसऱ्या साईडला प्रसन्न भोईर, त्याच्या गावाची चर्चा करूयात आणि मॅचची देखील चर्चा करूयात. नवीन बॅटर मैदानामध्ये शशिकांत. अगदी आपण पाहिलं बॅट स्विंग होते, चेंडू निघून जातोय. मिस्टर रवी सावंत हाय हाय अगदी मी म्हणेल की 6 ते 7 फुटावरून चेंडू टाकले जातात. सुरेख फटका उचललाय, हवेमध्ये हवेमध्ये निघून जाणार, पण वोड वोड वोड. काय घडलंय, काय घडलंय? नशिबाचा 1% खिशामध्ये ठेवावाच लागतो. हे प्रभू, षटकार गेलाय हा. डोक्यावरती हात आलाय त्याचा, चेहरा उतरलाय, त्याने प्रयत्न केला. तारेवरची कसरत होती. एक पाय हवेमध्ये होता, दुसऱ्या पायावरती संतुलन होतं. हा तर प्रयत्न चांगला होता, पण प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये. यश भेटेल नाही भेटेल नंतरची गोष्ट. वॉड एफर्ट्स यार. बॅकफुटला शॉट ऑन पूल. खेळाडू आहे बॅकवर्ड स्पेल एक रिझन. अगदी प्रेक्षकांच्या बाल्कनीच्या दिशेनं 2 धावेसाठी चेंडू जातोय. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 20 या आकड्यावरती. मी म्हणलेलं अर्थातच चांगली बॅटिंगची कुठे टीमची आता चालू आहे. मिस्टर रवी सावंत वेगवान गोलंदाज, 3 चेंडू अजून त्यांचे बाकी आहेत. यावेळी देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राइक एंडला जागा सोडली आहे. चेंडू हातामध्ये, अगदी आरामामध्ये शांततेमध्ये त्यांचं क्रिकेट चालू आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय, तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 20 ऑन स्कोर कार्ड. सोहेबने एका साईडला हात खोललेत. 18 धावा वैयक्तिक त्याच्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, 2 स्टेप पुढे आलाय आहे खेळाडू. आता चुकी नाहीये. सोहेबनं प्रयत्न केला, आग लावली, पण पाण्याचा बंब आणला आणि अखेरीस सोहेब नावाची आग जी लागली होती मैदानामध्ये ती थांबवली आहे आणि सोहेबला माघारी पाठवलंय. वैयक्तिक 18 धावा करून सोहेब चालला माघारी आणि तब्बल धाव संख्या 20, लॉस ऑफ द 4. अमन आल्या, नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल. तब्बल 4 विकेट माघारी गेलेत, 1 चेंडू बाकी आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर क्रिकेट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू गॅदर केला, फेकतात तोपर्यंत 1 धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. बॅकअप नाहीये तोपर्यंत आता बॅकअप पोहोचला जातोय. एकाच धावेती समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथेच थांबवला आणि आफ्टर 3 षटकांच्या अखेरीस 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर टीमची टोटल जाऊन पोहोचते 21, लॉस ऑफ दी 4 विकेट आफ्टर 3 ओव्हर. बॅटिंग करते चिकुर्डे टीम. पहिली मॅच पराभूत झाली. पहिला पराभवातून बरंच काही शिकलं, त्यांना बरंच काही माहिती पडलं, चुका सुधारल्या या टीमनं. चला स्पीडअप घ्या, टीम मीटिंग नको प्लीज. तुमच्या मागे हात धुवून लागणार आहोत, वाईट मानून घेऊ नका, पण आज वेळ आमच्याकडे कमी आहे. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज दाखल केला जातो. एक छोटीशी टीम मीटिंग झाली. मिथुन मस्कर पहिली मॅच ज्यानं गाजवली, भाई हिरो आहे आज का, ये राजा आहे आज का. रत्नागिरी पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले, अर्थातच पहिल्या मॅच मध्ये ज्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये धावा डिफेंड केल्या होत्या 11. मिस्टर मिथुन मस्कर. ओहो, वेगवान चेंडू बॅटिंग पॅडच्या मधून निघून जातोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडला, कधी निघून गेला, कधी मागे आहे विकेट कीपर, मात्र तो त्याचं काम पूर्ण करतोय. अतिवेग, प्रचंड वेग. यावेळी देखील बॅट स्विंग होते, एक ब्लाइंड स्ट्रोक म्हणू शकता तुम्ही. चेंडू पडल्यानंतर बॅट फिरवली जाते, चेंडू निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. मिथुन मस्करला यासाठीच ओळखला जातो, तो फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या ठोकण्यासाठी खऱ्या अर्थानं आलाय गोलंदाजीसाठी. पुढे करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. पहिला डॉट, दुसरा डॉट, तिसरा डॉट. अप्रतिम गोलंदाजी एका साईडला चालू आहे. वाटेमध्ये काटे टाकले जातात, पण इतिहास हाच आहे की तेच काटे तुमच्या चालण्याचा वेग वाढवतात. आपला काटा आपल्यालाच काढावा लागतो. काढेल का अमन? पुढे करण्याचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट रिझन मधून खेळाडू वेगाने येतो. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली, दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडू फेकला तो पण स्ट्रायकिंग एंडला बॅटर फसला जातोय, गॉन होतोय. अमन दुसऱ्या धावेसाठी रनआउट. राम उंडाळकर होता. ओहो,
राम उंडाळकरला आज फिट राहणं गरजेचं आहे टीमसाठी, कारण की त्याला इंजरी होऊन चालणार नाहीये. टीम पूर्ण हीच प्रार्थना करत असेल की राम उंडाळकर याला आज कुठली दुखापत होऊ नये. 12th मॅन पाणी घेऊन मैदानामध्ये पोहोचतोय. ओके, जर तो खेळण्यासाठी रेडी असेल तर त्याला खेळू देत, अन्यथा ही मॅच त्याला थांबू देत. आपण एक्स्ट्रा खेळाडू दुसरा टॉस साठी या. मंदूर टीम आणि मांगले टीम दोन्ही कॅप्टन्स प्लीज या टॉस साठी. तोपर्यंत टॉस करूयात. मंदूर टीम आणि मांगले टीम टॉस साठी या. मंदूर टीम, मांगले टीम आलेली आहे कॅप्टन, तर मंदूर टीम आम्ही तुम्हाला बोलवतोय. आदरणीय आमचे अमीर भैया मुलानी यांना विनंती आहे की आपल्या शुभास आम्ही पुढील सामन्याचा टॉस करत आहोत. सामना आहे मंदूर विपक्ष मांगले. दोन्ही संघ नायकांना कॉमेंट्री बॉक्समध्ये किंबहुना आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमंत्रित करत आहोत. कॉमेंट्री बॉक्समधून दोन्ही संघ नायक या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय आमचे अमीर भैया मुलानी साहेब या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. आतापर्यंतचा इतिहास पाहिला, मंदूर संघाने एक सामना खेळलाय तो त्यांनी जिंकलेला आहे. मांगले टीमने एक सामना खेळलेला आहे तो त्यांनी गमावलेला आहे. एक संघ दुसऱ्या विजयाच्या शोधामध्ये तर एक संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? ओके, मांगले टीम नाणेफेकीचा कौल मागणार. आपण कॉइन स्पिन करूया. काटा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि आलेला आहे तो छापा, म्हणजे टॉस जिंकलेला आहे. टीम मंदूर या टीमने एक सामना तुम्ही खेळलाय तो तुम्ही जिंकलेला आहे. या सामन्यामध्ये काय घेताय? प्रथम फील्ड स्पष्ट घेईन. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेताय. कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला मांगले टीम कडून आवडेल? जास्तीत जास्त 40च्या आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न करेन. कसं वाटतं आमदार चषक आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात? खरोखर मी 32 शिराळकरांचं मी आभार मानेन की छान नियोजन, खास करून विजय थोरबोले असतील, प्रतीक पाटील असतील, फौजी असतील, यांनी आतुनात मेहनत करून एक मैदानाला चांगली दिशा व सर्व सुविधा होतं उपलब्ध करून द्याबद्दल त्यांचं खरोखर मी आभार मानेन आणि छान नियोजन केलं त्याबद्दल सुद्धा आभार. मांगली टीमकडे वळूया. मांगली टीम या अगोदर देखील आम्ही उल्लेख केला की RCB टीम हा असा संघ होता ज्याने 49 धावा कुठल्या होत्या, परंतु तो संघ जर आपण पाहिलं ना तर लोकप्रियतेमध्ये अधिक आहे आणि मांगली टीम या सामन्यामध्ये कुठपर्यंत मजल मारेल? कमीत कमी 40+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. निश्चित, म्हणजे 40 पर अधिकचा वेळ घेणार नाही कारण सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा देऊया. आणि टॉस झालाय. टॉस जिंकलेला आहे टीम मंदूर या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. मांगले टीमला आमंत्रित केलंय पुन्हा एकदा बॅटिंगसाठी. कॉमेंट्री बॉक्समध्ये ओळूया आणि ऐकूया किरण मस्कर सरांचा आवाज. थँक्यू निलेश सर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला खेळाडू आहे 1 बाउंड साठी, तो जरूर वाट पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कदाचित इथे पूर्ण केलाय आणि तिसऱ्या धावेसाठी देखील चाललेत पण फेकी तर केली आहे. तिसरी धाव अडकली आहे. 2च धावे ती समाधान मानावं लागलं. एक सूचना आहे लक्षात घ्या, जी क्रेटा गाडी बाहेर कमानीच्या इथे उभी आहे म्हणजे 55-57 आता क्रेटा गाडीचा नंबर आहे. ज्यांची कोणाची असेल कृपया काढून घ्या प्लीज. थँक्यू. आणि सध्या धावसंख्या आपण पाहिली तर आहे अर्थातच 25 या आकड्यावरती. 25 इनिंगचा खेळ संपलाय. 26 धावेचं आव्हान आहे. 26 रन्स टू विन, म्हणजे 26 धावा या मॅच मध्ये येळापूर टीमला करायच्या आहेत. चिकुटे टीमनं ते टार्गेट दिलेलं आहे. आणि इतर सर्व खेळाडूंना विनंती करेल लक्षात घ्या, ऊन जरा जास्त आहे, पाणी जास्त प्या. तुम्ही इलेक्ट्रॉन देखील पाण्यामध्ये टाकून पिऊ शकता. या गोष्टींचा वापर करा कारण की डिहायड्रेशन म्हणजे पायाला क्रॅम्प येणं, गोळा चढणं, शिरावरती शिर चढणं या गोष्टी होत राहतात. यासाठी मी विनंती करेल खेळाडूंना पाणी जास्त प्या, अन्यथा इलेक्ट्रॉन पावडरचा वापर करा. पण आज ऊन जास्त आहे, स्वतःची काळजी घ्या. आमदार चषक 2024 तुम्ही पाहताय. सध्या बॅटिंगसाठी मैदानामध्ये येते येळापूर टीम, ज्यांना करायचे 26 धावा.
स्क्रीनमध्ये तुम्ही पाहताय स्क्रीनवरती सध्या प्रतीक दादाला प्रतीक साठे सध्या स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. अजित गायकवाड फौजी प्रतीक साठे म्हणजे काल आमची ज्यांनी काळजी घेतली अगदी आमचं जेवणापासून मी म्हणेल की अगदी राहण्याची व्यवस्था इथे आल्यानंतर प्रेम भेटलं जिव्हाळा भेटला. प्रतीकनं भरपूर काळजी घेतली आणि त्याचबरोबर बाबासो पाटील हे संपूर्ण मी म्हणेल की संपूर्ण ग्रुप अशी टोळी पाहिजे मित्रांची आयुष्यात. अशी मित्रांची टोळी असली की डॉक्टरची गोळी खायची वेळ येत नाही आणि असे मित्रपरिवार पाहिजे. 26 धावेचं टार्गेट आहे. असं सगळा मित्रपरिवार नेहमी पाहिजे सोबत जो कट्टर पाहिजे. म्हणजे आयुष्याच्या स्क्रीनवरती जेव्हा लो बॅटरी दाखवते तेव्हा नातेवाईक नावाचा चार्जर शोधूनही सापडत नाही तेव्हा पॉवर बँक म्हणून मागे उभे असतात तो मित्रपरिवार असतो. आज प्रत्येक जण खुर्चीला खुर्ची चिटकून मस्त आज गप्पा वेगळ्या असणार. आज 5 दिवस प्रत्येक जण मी म्हणेल की खुर्चीला खुर्ची चिटकून कदाचित भाकरी चटणी खाऊन मॅचचा आनंद घेतील. काम धंदा व्यवसाय प्रपंच सगळ्या गोष्टी बाजूला तर प्रतीक पाटीलचंच घ्या त्यानं व्यवसाय ज्योतिबा ट्रेडर्सचा शांत ठेवला असेल तो क्रिकेटकडे लक्ष हे आहे. सगळ्या गोष्टी सांभाळून आपण क्रिकेटला वेळ देतो. 26 धावेचं टार्गेट स्पीडअप घ्या प्लीज. हा हे दृश्य आहे हे बाहेरगावचं कुठलंच नाही. हा पाहिलात तर आमदार चषक 2024 दृश्य तुम्ही ड्रोन व्ह्यू मधून पाहता जे तुषार जाधव पुण्यावरून जो आला होता ड्रोन व्ह्यू त्यानं हा दृश्य टिपला. अप्रतिम. अँडी मॅचला यावेळी मात्र जरूर सुरुवात होते. मयूर पन्हाळकर दुसऱ्या साईडला अँडीला तुम्ही पाहताय गौरवला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी सध्या दाखल झाला. मयूर पन्हाळकर स्ट्रायकिंगला मात्र सध्या उभा आहे. 26 धावेचं आव्हान. पहिला चेंडू उचललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला अगदी निघून जातोय. 2 धावेसाठी फटका चांगला होता. थोडासा मी म्हणेल की हवेच्या दिशेनं तो डिक्लेअर झोन साईडला जातोय पण फटका अप्रतिम होता. सचिन सिक्रेकडे मयूर पन्हाळकरचा फोन आहे. मगाशीच फोन आला मयूर पन्हाळकरच्या आईचा होता आणि मातोश्रीला त्यांची बॅटिंग कधी आहे हे विचारायचं होतं. हे आहे प्रेम हे आहे क्रिकेट आणि हा आहे आपल्या क्रिकेटवरचा जीव. घरामध्ये क्रिकेट गिरवलं जातं. फुल टॉस चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मयूरला फुल टॉस नाही टाकू शकत आहे खेळाडू. काळजी घ्यायची आहे. 2 धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. या 2 धावा बॉर्डर रनिंग बिटवीन द विकेट. खेळाडूंना विनंती असेल काळजी घ्या. काही काम काही झाडं आहेत. मॅचला मजा येईल या कारण की एका साईडला गौरवची गोलंदाजी आहे दुसऱ्या साईडला मयूर पन्हाळकर अँडी कशा पद्धतीने मॅच खेळतोय. 26 धावा करायचे या मॅच मध्ये. सुरेख फटका मिड विकेट रिझन. ओहो व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. काय फिल्डिंग एफर्ट्स यावेळी मात्र केले गेलेत. खाली पडला मयूर पन्हाळकर. मागचा पाय वाकवला बसला झोपला मग चोपण्याचा प्रयत्न. अंगाला माती लागली. एक वेळ मळकं असलं तरी चालेल पण आयुष्यात जळकं कधी नसावं. हे क्रिकेट आहे. याच मातीमध्ये मोठे झालो याच मातीमध्ये खेळलो आणि याच मातीच्या कणानं मनापर्यंत नाती बनवली. हीच तर माती. एक जन्म देणारी माता आणि दुसरी माती दोघांमध्ये फरक फक्त वेलांटीचा. एकाने जन्म दिला दुसरीने नाव घडवण्यासाठी मेहनतीसाठी जिद्द दिली. 5 धावा 3 चेंडू झालेले आहेत. विकेट आलेली नाहीये. पार्टनरशिप बनत चालली आहे. थोडा बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. ओहो फसला जातोय फसला गेलाय. यावेळी मात्र बॅट स्विंग केलीच नाहीये. बॅटीचा फेज ओपन केला होता. चांगला चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी. नजरेपासून बाहेर हातापासून बाहेर बॉडी पासून बाहेर स्टंप पासून बाहेर बाटीपासून बाहेर अवे फ्रॉम दी बॉडी. अप्रतिम चेंडू. फुलटॉस चेंडू खेळून काढला. यावेळी मात्र खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय का. चेंडू हातामध्ये कॅच रनिंग पकडली जातीये. विकेटचं पतन. पहिला धक्का पहिला हादरा पहिला फलंदाज गारद होतोय. बॅक टू द डकआउट. अर्थातच आनंद अँडी बॅक टू द डकआउट. अँडीला जावं लागतं. लेफ्ट हँडेड बॅटर फुलटॉस चेंडू पडला जातोय. शॉटम पूल करण्याचा प्रयत्न बॅटीवरती सर आला नाहीये. चेंडू आकाशामध्ये बराच वेळ नंतर रनिंग कॅच पकडली आहे. सोहेबनं
फिट आहे सोहेब, चीता आहे या टीमचा. मी म्हणेल की या चिकुटे टीमचा चीता आहे तो. 5 चेंडूचा खेळ झालाय. 1 to go. एक चेंडू अजूनही बाकी आहे. 1 to go. ओमचा MTC वरती स्पर्धा तुम्ही पाहताय. आमदार चषक, लोकप्रिय आमदार सन्मान्य मानसिंग भाऊ नाईक आमदार चषक 2024 तुम्ही पाहताय 2024. रवी सावंत नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालेत. मुंबई पोलीस. वन टू गो. ओहो, सुरेख फटका, स्क्वेअर कट ऑन डी टो. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला कोणी नाहीये. टप्पा 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 निघून जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन. आमदार चषक 2024 चा आणखीन एक दमदार चौकार. पहिला चेंडू चौकार. बरेच फलंदाज पॅव्हलियनवरून सेट करून पाठवले जातात. पहिला चेंडूवरती ऑन डी टो. जिथे आपण पाहिले तर रवी सावंत यांनी पहिल्या मॅच मध्ये, या आधीच्या मॅच मध्ये देखील सुरुवात चौकाराने धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचले. 18 चेंडू 17 हवेत. पहिल्या षटकाचा खेळ झाला. 9 धावसंख्या, 18 चेंडू मध्ये तब्बल 17 धावेची गरज. अठरा चेंडू 17. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अर्थातच मिस्टर संभाजी गोलंदाजीसाठी दाखल झालेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 7 चौकार आलेत आणि 7 षटकार आलेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. यावेळी मात्र उचलला हवेमध्ये आहे खेळाडू, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एकाच जावेती समाधान मानलं जात आहे. ओहो, बॅकअप नाहीये, बॅकअप नाहीये. बॅकअप आता पोहोचलाय. मैच कधी बनू शकते. एकाच दुसरी विकेट. मयूर पनाकर जब तक ये मैच आहे भाई, कारण की तो एका साइडला आहे. तुम्ही क्या चाहिए, गाडी बंगला नाही, मयूर पनाकर पाहिजे आम्हाला. आणि हेच आहे आज मयूर पनाकर. तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. त्याला नॉन स्ट्राईकला किती वेळ उभा केलं जातं, तिथे पण मॅच आहे. रवी सावंत दुसऱ्या साइडला. हात बॅट स्विंग केली आहे, धगधग वाढली आहे. एका साइडला आपण पाहिलं तर ही मॅच एक वेगळ्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचतीये. 26 धावा देखील जड होऊ शकतात एखाद दुसरा काटा काढला तर. मिस्टर संभाजी दुसऱ्या साइडला, द लेजंड प्लेयर आपली जादू दाखवतायत. यावेळी देखील बॅट स्विंग करण्याचा प्रयत्न. डोक्यावरती हात, ते खाली बसलेत. म्हणजेच काय, चेंडू अगदी मी म्हणेल की यष्ट्यांना फुंकर मारत निघून जातोय. व्हॉट अ बॉलिंग यार. मिस्टर संभाजी, काय गोलंदाजी त्यांची सध्या मात्र चालू आहे. 10 धावसंख्या आहे. पायामध्ये आता बेड्या ठोकल्यात. मयूर पनाकर नुकताच गेलाय. रवी सावंत सोबत चर्चा केली, कान मंत्र दिलाय, अनुभव दिलाय, ज्ञान दिल्याले वाढलं जातं. ऐकावं जनाचं, करावं मनाचं. या मॅच मध्ये काय होईल. यॉर्कर चेंडू कोडून काढण्याचा प्रयत्न खाली आधीच पडलाय. खेळाडू पोहोचतोय. एकच धाव घेतली जाईल बिकॉज ऑफ मयूर को लाना था स्ट्राइक पे. काय मॅच बनत चालले, अप्रतिम मॅच बनत चालले. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडू अजून बाकी आहे. 11 धावा, 1 विकेट. मयूर पनाकर 4 चेंडू 6 वरती खेळतोय. नवी मुंबईचा शतकवीर. आणि या मॅच मध्ये आता तो कशा पद्धतीने खेळ करतोय. तमाम प्रेक्षक आज मैदानाकडे खेचला गेला. काम, व्यवसाय, प्रपंच बाजूला ठेवलाय. आता 5 दिवस. सुरेख फटका घेण्याचा प्रयत्न. कव्हर रिजनला बिग विकेट. बडी मछली जाल में फंस गई. या मॅच ने आता वेगळा रंग दाखवलाय. मयूर पनाकर या टीमची रन मशीन, या टीमचा ढाण्या वाघ मयूर पनाकर. तो अजूनही मैदानाच्या बाहेर जायला तयार नाहीये. त्याची पावलं जड झालेत. तमाम प्रेक्षक शांत झाला, कारण की मयूर पनाकरची पावलं जड झालेत, अंतकरण जड झालंय आणि त्यानं आपली विकेट सोडली आहे. मॅच बनली. आनंदने पकडली अप्रतिम कॅच. आणि या मॅच मध्ये मिस्टर संभाजी यांनी खऱ्या अर्थानं रंग आणला आणि मयूर पनाकर नावाचा काटा बाजूला काढला. मयूर पनाकर थांबला असता तर घाम फोडला असता, मात्र या मॅच मध्ये आता माघारी पाठवले मयूरला. व्हॉट अ मॅच यार.
आता 13 चेंडू 15 धावेची गरज. हा चेंडू महत्वाचा आहे. वन टू गो. 11 धावसंख्या. 2 चेंडूचा खेळ झाला. 5 चेंडूचा खेळ झाला. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 2 विकेट माघारी गेली आहेत. ही मॅच एक वेगळ्या दिशेला मात्र रंगत चालली आहे. यावेळी देखील सुरेख फटका. व्हॉट अ स्ट्रोक. अभ्यास केला होता मयूर पन्नाकरचा. पेपर फोडला या छोटा पॅकेज बडा धमाक्यानं. छोटा तीर वार करे गंभीर असं म्हटलं जातं. काय फटका खेळलाय. अंदाजच नव्हता कोणाला आणि अंदाज नव्हता तेव्हाच हा फटका पहा. मागचा पाय वाकवला आणि तदनंतर पॅडल हा फटका खेळून काढलाय षटकारासाठी. टीमची टोटल 2 षटकारांच्या अखेरीस 17 या आकड्यावरती 17 धावसंख्या. आता समीकरण आपण पाहिलं तर टोटल 12 चेंडू मध्ये विजयासाठी तब्बल आपण पाहिलं तर 9 धावा हव्यात. 12 चेंडू 9 धावा. संकेत बॅट्समन तुम्ही पाहताय ज्यांना हा फटका खेळून काढला. सोएब आलाय गोलंदाजीसाठी. ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे. या मॅच मधली ही ती ओव्हर आहे जिथे मॅच बनवू शकते. थांबवली होती. एक षटकार म्हणजे एक चेंडू तुम्हाला राजा बनवतो. एक चेंडू तुम्हाला रंक पण बनवू शकतो. एक चेंडू तुमच्या नशिबामध्ये पाहिजे. यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर हवेमध्ये खेळाडू पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. अगदी प्रयत्न केलाच नाहीये. ही कॅच झाली असती तर पण जर तरला क्रिकेटमध्ये ताया नाहीये. प्रयत्न पाहणं गरजेचं झालं असतं पण या मॅच मध्ये या कॅच साठी आता ते गेले नाहीयेत पुढे. डिफेक्स्टा कव्हर रिझन मधून 2 धावा तिथे कंप्लीट केल्या गेल्यात. सोएबची गोलंदाजी तुम्ही पाहता. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. यावेळी देखील उचललाय. ही कॅच पकडली जाते. आणखीन एक विकेट येते. आता बडा नाम बडा प्लेयर मोठा बॅट्समन माघारी जातोय. अर्थातच रवी सावंतची देखील विकेट आता माघारी आली आहे. ही मॅच कभी खुशी कभी गम. कधी इकडे कधी तिकडे आहे. ही मॅच अशी चालली आहे कारण की अजूनही प्रश्नाचं उत्तर आपल्याला भेटलेलंच नाहीये. कधी चर्चा होते आपण पाहिलं तर येळापूर टीमची तर कुसुडे टीम चिकुडे टीम मध्येच एंट्री करते आणि सोएबनं आता या मॅच मध्ये आणखीन रंग आणलाय. चिकुडे टीम या मॅच मध्ये विजय मिळवेल का. कारण की पहिल्या मॅच मध्ये त्यांना पराभव मिळवावा लागलाय. पराभव त्यांना घ्यावा लागलाय. चला बॅट्समन या लगेच. 10 चेंडू मध्ये आता 7 धावा. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. प्रत्येक ओव्हर मधला येणारा प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट ठरू शकतो या मॅच मध्ये. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अर्थातच मिथुन मस्कर दाखल झाले मैदानामध्ये. ही मॅच आता ही फाईल आता त्यांच्या हातामध्ये. तर दुसऱ्या साईडला सोएब गतीपर्यंत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अगदी चेंडू आपण पाहिलं तर 4th स्लिपला डिक्लेअर मध्ये निघून जातोय. जेव्हा तुम्ही यशस्वी होता ना तेव्हाच त्याला स्ट्रगल नाव दिलं जातं. अन्यथा टाइमपास बोलून विषय सोडला जातो. पण या मॅच मध्ये जर यशस्वी कोण होतोय आणि मेहनत कोणाची रंग लाते. लेट्स सी. 9 चेंडू 6 धावेची गरज. संकेतनं सुरुवात चांगली केली होती. यॉर्कर चेंडू ड्राईव्ह केलाय. फक्त ड्राईव्ह केलं. एक धाव महत्वाची आहे. एक धाव देखील महत्वाची आहे. ज्या संकेतनं या आधीच्या चेंडूवरती षटकार लगावला होता त्यांना तर सिंगलनं मान दिलाय. सन्मान दिलाय. क्रिकेटचा मान देखील ठेवावा लागतो. 8 चेंडू आता 5 धावेची गरज. 2 चेंडू महत्वाचे आहेत या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट आहेत. गती परिवर्तन. यावेळी बॅटर गॉन होतोय. ब्लेड आउट. बॅटचे एज यष्ट्यांवरती आणि बॅटर गॉन होत आहेत. एक महत्वाची विकेट आली आहे. मगाशी चर्चा केली रुको जरा सबर करो कारण की ही मॅच अजून संपली नाहीये. कारण की 7 चेंडू आता 5 धावेची गरज. वॉट अ मॅच. 7 चेंडू 5 आणि अखेरीस हुकमी एक्का आता मैदानामध्ये पाठवलाय. राम उंडाळकर ज्याला थोडीशी इंजरी झाली होती
तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर आमचे स्कोरर अर्थातच संतोष चव्हाणने आमचं लक्ष वेधलंय की किरण सर प्रत्येक ओव्हरच्या 5व्या चेंडूवरती विकेट आली आहे. ओव्हर क्रमांक 1 5वा चेंडू विकेट, ओव्हर क्रमांक 2 5वा चेंडू विकेट, ओव्हर क्रमांक 3 5वा चेंडू विकेट. हे काय आहे नक्की? 7 चेंडू 5 धावेची गरज. चीक डबाम डमडम. 7 चेंडू 5. मागच्या मॅचला 4थ्या चेंडूवरती विकेट, आता 5व्या. ओहो डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. राम उंडाळकर डॉट येतोय. सोएबनं या मॅच मध्ये आग लावली आहे, कमबॅक केला. 6 चेंडू 5 धावेची गरज. व्हॉट अ मॅच, याला बोलतात मॅच. 6 चेंडू 5 म्हणजे षटकार चौकारामध्ये बोलायला गेलं तर 6 चेंडू 5 धावा 5 धावा, 6 चेंडू 6 चेंडू, 1 षटकार 1 षटकार, 6 चेंडू 6 चेंडू, 1 चौकार 1 चौकार, 6 चेंडू. ही आहे मॅच. व्हॉट अ मॅच यार. याला मॅच बोलतात. अशी पाहिजे मॅच. म्हणजे आलेल्या प्रेक्षकांचा पेट्रोलचा पैसा वसूल. जे रिचार्ज टाकून नेटवर मॅच बघतायत त्यांचा पैसा वसूल. टीव्ही वरती जे मॅच बघतायत त्यांचा पैसा वसूल. व्हॉट अ मॅच यार. 6 चेंडू 5 धावेची गरज. रंगली आहे मॅच. एका साईडला येळापूर टीम, दुसऱ्या साईडला चिकुटे टीम. आमदार चषक 2024 तुम्ही पाहता. मानसिंग भाऊ नाईक यांच्या नावानं शिराळा व वाळवा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून भरवण्यात आलेली स्पर्धा. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. येस अंपायर डिक्लेअर आहे का? व्हॉट हॅपन? OUT ओके डिक्लेअर. ओके 1 धाव येते डिक्लेअर मध्ये. गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर गोलंदाज तानाजी. पहिला चेंडू अगदी 1 धाव आली. आता समीकरण आपण पाहिलं तर 5 चेंडू मध्ये 4 धावेची गरज आहे. जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, फिलहाल मलम लगाना सीख लो. हारना तो एक दिन जिंदगी से भी है, फिलहाल लढना सीख लो, फिलहाल लढना सीख लो. हेच यावेळी मी बोलू शकतो. 5-4. यावेळी देखील आपण पाहिलं तर विकेट घेण्याचा प्रयत्न. काय घडलंय? चुकी घडली आहे का? अंपायर पाहतात. ओ नो, व्हाईट बॉल +1. याला काय बोलतात? गरिबी में आटा गिला. आधीच कर्जबाजारी त्याच्यात उसना शेजारी. धावा ऑलरेडी कमी हव्यात, त्यामध्ये व्हाईट बॉल +1. इथेच फेडायचंय भाऊ आणि ही चूक झाली एक छोटी. मॅच बनत चालली आहे. बॅकफुटला जाऊन लेटकट करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव. शक्तीपेक्षा युक्ती बरी, यालाच तर बोललं जातं. रामगडे शक्ती आहे पण आता तो युक्ती वापरतोय. आता फक्त 1 धाव हवी विजयासाठी. बरेचसे तलवार मी युद्ध बोले की तलवारीच्या धारेवरती नाही तर जिद्दीवरती जिंकले जातात. या मॅच मध्ये आता मात्र युक्ती लावली जाते. विजयासाठी 1 धावेची गरज आहे आता. नेक्स्ट मॅच लगेच तयार राहा. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी फटका लॉफ्ट केलाय. विजय राहिलाय संघ. येळापूर संघ विजेता राहतोय आणि या मॅच मध्ये चिकुडे संघाला तो मात्र पराभूत करतोय. जो मॅच बॉल आहे तो अंपायर पर्यंत तुम्ही पोहोचवायचा. थँक्यू सो मच. वेल प्लेड येळापूर टीम आणि चिकुडे टीम. हार्ड लक बॅड लक मित्रांनो. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आपण लगेच पुकारणार आहोत या मॅचचा.